प्रदीप गजानन पिसे, दापोली नगरपंचायतीच्या पाणी पुरवठा विभागात पंपचालक म्हणून कार्यरत होतो। मी दिनांक 1/12/2023 रोजी 24 रोजी नाही 23 ना 2023 रोजी रिटायर झालेलो आहे। सदर रिटायरमेंट माझ्या 14 महिने झालेले असून नगरपंचायतीकडे जो प्रायडम फंड नंतर हक्काच्या उपदान अर्जित रजेचे रोखीकरण येणे बाकी आहे। त्यामधली त्यांनी साधारण 3 लाख रुपये मला दिलेले आहेत। उर्वरित 15,73,274 रुपये येणे बाकी आहे। आणि वारंवार याबद्दल त्यांच्याकडे पत्रव्यवहार करून कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही। त्यामुळे आम्ही आता सध्या उपोषणावर हत्यार बसलेलो आहोत। काय तुम्हाला वाटतं की ह्या वर्षामध्ये तुमच्या नगरपंचायत समिती येणं बाकी आहे, ह्या वर्षी तरी तुम्हाला नक्की मिळेल? नाही, त्यांच्याकडून असं समजतंय की नगरपंचायतीकडे कोणत्याही खात्यात पैसे शिल्लक नसल्यामुळे आम्ही देऊ शकत नाही अशी त्यांची म्हणजे वेळोवेळी सूचना आहे। तुम्हाला थोडाफार आजाराचा त्रास आहे। हो, तुमची जी रक्कम फसवलेली आहे, वारंवार तुम्ही जाऊन या संबंधित अधिकाऱ्यांना सुद्धा भेटलात, मात्र तुम्हाला कुठे न्याय मिळत नाही। न्याय मिळत नाही, आम्हाला कुठेही न्याय मिळत नाहीये। न्यायासारखं उत्तर दिलं जात नाहीये, त्याच्यामुळे आमचं आर्थिक नुकसान फार होत आहे। या उपोषणाच्या माध्यमातून शासनाला तुम्ही काय मागणी? जे नगरपंचायतीकडून वेळोवेळी सांगितलं जातं की वरूनच अनुदान येत नाही, तर त्या अनुदानाबद्दल त्या शासनाने त्याकडे लक्षपूर्वक देऊन अनुदान नगरपंचायतीला पूर्ववत करून द्यावे। नगरपंचायतीकडे अनुदान उपलब्ध नसल्यामुळे आमचे देय नगरपंचायत देऊ शकत नाहीये। सदानंद बाबूराम पवार, निसाफा कर्मचारी आहे। 1/7/24 ला रिटायर झालो। नगरपंचायत सर्व रक्कम माझी येणे काही मला दिलेले नाही। तुम्ही नगरपंचायत सेवानिवृत्त कर्मचारी आहात, नगरपंचायतमध्ये तुम्हाला येणं आहे, नगरपंचायतकडे तुम्हाला येणं आहे, यासाठी तुम्ही गडबड करत आहात आणि आज तुम्ही उपोषण घेतलंय। उपोषण घेतलं, आम्हाला माझे काही सुद्धा मला पैसे दिलेले नाही, त्याच्यासाठी मी उपोषण बसलो आहे। कारण का माझी तब्येत ठीक नाही, मला ब्लड प्रेशर आहे, मी आजारी आहे, आपल्याच्यानं काय बसू शकत नाही। तेवढा लवकरात लवकर देण्याची तेवढं मला द्या। मोहन श्रीधर गवळी, मी ग्रामपंचायत पासून वाहन चालक आहे। 31 ऑगस्ट 94 ला माझी ऑर्डर निघालेली आहे। 30 जून 23 ला मी रिटायर झालो। माझे अजून 7.5 लाख रुपये येणे बाकी आहे। वारंवार ह्यांना कळून सुद्धा ते काही कोण लक्ष देत नाही। माझी बायको आजारी असते। माझ्या बायको उतरत्या वयामध्ये माणसाला अनेक आजार असतात। एक तर तुम्हाला तुमची थकीत राहिलेली रक्कम नगरपंचायत देत नाही, दुसरा माझ्यावर बँकेचं कर्ज आहे, सोनं नाणं घाण टाकलेलं आहे मी। तुम्ही या संदर्भात नगरपंचायतच्या अधिकाऱ्यांना भेट घेतली? हो, सगळ्यांना भेटून झालं। आठवड्याला महिन्याला सीओ बदल, 10 म्हणतो तो करल, तो म्हणतो तो करल, अगदी कोणी दाद देत नाही। अगदी महिन्याला जो सीओ बदललेले आहेत। सांगण्याचा उद्देश हा की नगरपंचायत तुमच्या राजूची थकीत रक्कम आहे ती देण्यासाठी मागणी सुरू करते। घरचा उदरनिर्वाह आहे, मुलं बाळ काय मला तेवढी बघत नाही। आज उपोषण घेतले जाते। हो, उपोषणाचं हत्यार का उपसलं की अजिबात लक्ष देत नाही। आज तुम्ही उपोषण घेताय, या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला तुम्ही काय संदेश द्याल? की आमच्याकडे गोरगरिबावर लक्ष ठेवायचं। आम्ही 30 वर्ष नोकऱ्या केलेल्या आहेत। ग्रामपंचायतीपासून आम्ही चालत आलेले आहोत। या दापोलीचा विकास पार्टाला आमचा खारीचा वाटा आहे। आम्ही ट्रॅक्टर पहिला दापोली नगरपंचायत आणला 31 ऑगस्ट 94, त्या दिवशीची माझी ऑर्डर आहे। एवढ्या घाणीचा ट्रॅक्टर फिरवून तर आम्ही कामं करून आम्हाला मिळालं नाही। आम्ही अग्निशामकवर पण होतो 10 वर्ष, त्याच्या अगोदर 5 वर्ष ॲम्ब्युलन्सवर होतो, रात्रंदिवस कष्ट केलेले आहे। तेव्हा आमचा विचार करावा शासनाने।
तुमची काय मागणी आहे? संबंधित अधिकाऱ्यांवरती लवकर कारवाई व्हावी. हा ते काय लक्षच देत नाहीत ना, कारवाई म्हणून नाही लक्ष देत. लक्ष देत नाही. वारंवार तुम्ही या तुम्हाला राहिलेली थकीत रक्कम ती तुम्हाला मिळत नाही. तुम्ही सारखे सरकारचे दरवाजे ठोकताय. हो, तरी तरी- पण सरकार याकडे दुर्लक्ष करते. तसं आमच्याकडे बघत आणि नाही आज सरकार. प्रजासत्ताक दिन आहे, नवीन वर्ष सुरू झाले. हो उपोषण सुद्धा तुम्ही घेतले हो या संदर्भात. हो, काय वाटतं सरकार तुमच्या ह्या तक्रारीकडे दखल घालेल का? दखल घालायला पाहिजे, कारण एवढे वर्ष झालेली आहेत आणि आम्ही कर्जबाजारी आहोत. माझी बायको आजारी असते, पुण्याला तिथं हॉस्पिटलला ट्रीटमेंट चालू असते, तर आम्ही बायकोला रस्त्यावर सोडायची. तिचा शासनाने विचार करावा. तुम्हाला नगरपंचायत मध्ये सध्या किती वर्ष झाली आणि सेवा 28 वर्ष 8 महिने 29 दिवस नोकरी केली मी. प्रभाकर रामचंद्र पवार, उद्या सफाई का बोलू, उद्या सफाई कर्मचारी. नगरपंचायतीने तुम्हाला 3 लाख रुपये मात्र रक्कम अदा केली आहे. बाकी थकीत रक्कम तुमची नगरपंचायतकडे आहे ती 10,30,005. ही तुम्हाला रक्कम अजून नगरपंचायतकडे आहे दिलेली नाही. दिलेली नाही. नाही. वारंवार तुम्ही त्यासाठी धडपड करताय, हो तरी नगरपंचायतीकडे दुर्लक्ष करते. हा. संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही वारंवार भेटताय. हो, ते भेटतो. आम्हाला नगरपंचायतीने द्यावी. हो तर याकडे नगरपंचायत अधिकारी कारण फक्त देतात. तुमची थकीत आहे रक्कम देत नाही आणि तुम्हाला आता तुमची नोकरी नाही. नाही बरं. काय कसं तुमचा उदरनिर्वाह तुम्ही करताय? तर पेन्शन भेटते आम्हाला, पेन्शन चालू केलेली आहे. पेन्शनच्याने होते, पण आमचे जो बँकेचं देणं घेणं ते होत नाही. आज 2.5 वर्ष झाले आम्हाला रिटायर होऊन. बँकेवाले आमच्या घरी येत आहेत, ते पैसे कोण देणार? आम्ही पत्र ह्याच लोकांनी दिले ना, नगरपंचायतीने आम्ही पत्र दिलेलं आहे. या गोष्टीला किती वर्ष झाली तुम्ही यांच्या पाठी लागल्या नगरपंचायत? झालं 2.5 वर्ष होतील. हो, संबंधित अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे नगरपंचायत? ते काय बोलतात, देतो तुमचे तिकडून पैसे आल्यावर देतो, तिकडून पैसे आल्यावर देतो असं सांगताय. वाट बघावी लागणार का तुम्हाला? हा, वाट पाहावी लागणार का? वारंवार तुम्हाला ती हो हो हो, वारंवार हो होईल. पुढे दे पण प्रत्येक वेळी अधिकारी बदलत जातात. आम्ही काय करायचं मग याच्यात? आज 2.5 वर्ष आम्हाला झाले. उपोषण घेतले. हा, या उपोषणाच्या माध्यमातून सरकारला तुम्ही काय विनंती करा? का आमची राहिलेली रक्कम मिळावी. संतोष तुकाराम भाटकर, मी ग्रामपंचायत पासून कामाला लागलोय. दापोली नगरपंचायतमध्ये पाणी पुरवठा विभागात पंप ऑपरेटर म्हणून काम करतो. 1/6/2023 ला मी रिटायर झालो. माझी येणारी रक्कम वारंवार त्यांच्याशी हे करून सुद्धा मला देण्यात आलेली नाही. 10,02,625 रुपये अजून येणं बाकी आहे माझे. आणि लवकरात लवकर ती मिळावी. माझ्या मुलीचं साखरपुडा झालाय, आता लग्नाची तारीख मी काढू शकत नाही पैसे नसल्यामुळे. मी आजारी असतो, घरी बायको आजारी आहे, आणि यांचा खर्च मी कशा ह्याच्यावर करणार? आणि यांच्या पाठीस लागून वारंवार सुद्धा यांच्याकडनं काय दखल घेतली जात नाही. आणि PF चे पण पैसे आम्हाला अजून मिळालेले नाहीत पुरे. ते लवकरात लवकर PF चे तरी आधी मला मिळावे, कारण माझ्या मुलीचं लग्न मी तारीख काढू शकत नाही पैसे नसल्यामुळे. वारंवार तुम्ही उपोषण करताय नगरपंचायत. वारंवार मी 15 दिवसामध्ये हा पुढील 15 दिवसात तरी मला पैसे मिळावे नगरपंचायतीकडून. सरकारी माध्यमांना काय संदेश असेल की आमची थकीत रक्कम लवकर मिळावी? हा, वरून त्यांनी कळवलेले आहे सरकारी यंत्रणेला, आणि लवकरात लवकर त्यांच्याकडनं मिळवावेत आम्हाला पैसे. म्हणजे येऊन दे, आणि त्याने आम्हाला नगरपंचायतीने देऊन दे लवकरात लवकर पैसे. आमची पुढची कामं तरी व्यवस्थित होतील, मुलीचं लग्न होऊ शकेल. घरची आजारी बायको असते, मी पण आजारीच आहे, डायबिटीसचा पेशंट आहे. माझी पण औषधोपचार चालूच आहे डॉक्टरकडे. उपोषण घेतले जात आहे का?
आणि भाजी प्रजासत्ताक आहे आणि या उपोषण घेतलंय नगरपंचायतीसमोर. तुम्हाला काय वाटते प्रसार माध्यमातून शासन तुमच्याकडे दखल घालेल का? होय, प्रसार माध्यमाकडूनच शासन दखल घ्यावी अशी आमची विनंती आहे आणि आम्हाला पैसे मिळावेत लवकरात लवकर सगळ्यांना.